हॅलो एव्हरीवन, आज आपण लहान मुलांसाठी सुंदर आणि टेस्टी लागणारा असा मुरमुऱ्याचा चिवडा, आणि तो अगदी लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत अगदी आवडीने खातात. तर तो एकदम सिंपल पद्धतीने कसा बनवायचा, जेणेकरून दोघांचीही चॉईस आपल्याला ठेवायची आहे आणि तो टेस्टी आणि छान पण लागला पाहिजे. सगळ्यात पहिले मी तर तेल तापायला घेतलेलं आहे आणि इथे मोठ्या भांड्यामध्ये जे आहे मुरमुऱ्याचं पॅकेट फोडत आहे. तुमच्याकडे जे मुरमुरे पॅकेटवाले चांगले नसतील तर तुम्ही ते चाळून उपयोग करा, पण हे मुरमुरे खूप क्लीन येतात, त्यामुळे मी हे डायरेक्टच घेतलेले आहेत. आणि आता मी ह्याच्यामध्ये जे आहेत हे मक्का पोहे आहे आणि हे तळून घेते. त्यानंतर हे तळून झाल्यावरती आपण आपल्या मुरमुऱ्यामध्ये ॲड करणार आहोत. त्यानंतर अजून काय आपल्याला तळायचं आहे ते मी पुढे व्हिडिओत सांगणारच आहे. पण जर तुम्ही एक पॅकेट मक्का घेतला तर त्याला कमीत कमी 200 ग्राम मक्का पोहे नक्की घ्या. आणि इथे 1 वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याला हे 250 ग्राम शेंगदाणे आहे आसपास 250 ग्रामच्या, तर ते 1 वाटी मी घेतलेले आहेत. आणि शेंगदाणे आपण तळून घेऊया. शेंगदाणे तळून झाल्यावर ह्याच्यातच आपण ॲड करूया. आणि लहान मुलं आहे त्यामुळे मी खूप सगळं काही ॲड नाही करणार आहे. शेंगदाणे पण माझा मुलगा दात असल्यामुळे तो चावून खातो, त्यामुळे मी त्याच्या टेस्टसाठी त्याला शेंगदाणे ॲड केली. पण ह्यापेक्षा जर 1.5 वर्षाखाली लहान मुलं असेल तर तुम्ही फक्त मुरमुऱ्याचाच हा चिवडा सेम रेसिपी करू शकता. त्यात मक्का पोहे काही टाकायची गरज नाही. आणि कढीपत्ता आणि मिरच्या मी एकत्र जे आहे परतून घेणार आहे. आणि जे तळलेलं तेल आहे ते मी काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं जे आहे 3-4 चमचे मोठे हे तेल ठेवलेलं आहेत. आणि ह्याच्यातच मी आता हा चिवड्याचा आपण एकदम सिंपल आणि टेस्टी मसाला तयार करून घेणार आहोत. आणि याच्यात 1 मोठा चमचा मी हळद घेतलेली आहे. ह्या तेलात टाकून हे पटकन गॅस बंद करून टाकलेली आहे हळद, कारण की हळद जळण्याचे चान्स असतात, त्यामुळे गॅस कढई खूप जास्त गरम होती तळल्यामुळे. त्याच्यात मिरच्या कढीपत्ता छान परतला गेला. त्यामध्ये आता हे सगळं एकत्र करून आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि हो, मीठ पण मी ह्याच्यात ॲड केलं होतं. जसं तुम्हाला आवडेल कमी जास्त मीठ, तसं मी 1 मोठा चम्मच याच्यात मीठ ॲड केलं होतं. त्यानंतर कमी वाटलं मला टेस्ट करून, तर मी आणखी थोडंसं जे आहे याच्यात मी ॲड केलं होतं. आता याला छानपैकी मिक्स करून घ्या. आता ते पहिले टाकलेलं याच्यात क्लिप मिसिंग आहे, पण हे जे नंतर थोडंसं मी टाकलं होतं ते कमी पडल्यामुळे. आणि हा छान सिंपल आणि टेस्टी लहान मुलांपासून मोठे आणि घरातले सगळेच छोटे मोठे लोक सगळे खाऊ शकतात हा टेस्टी चिवडा. तर इतका सिंपल आणि टेस्टी चिवडा आहे. अगदी अर्ध्या तासाच्या आत 15-20 मिनटात तुमचा फटाफट हा चिवडा बनवून तयार होतो. आणि असा हा खमंग चिवडा जर तुम्हाला आवडला तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब्लॉग किंवा रेसिपी घेऊन. छान अशा रेसिपी आणि ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.